यासाठी तुला लहानाचं मोठं केलं आम्ही. तू नवऱ्याच्या घरी जाऊन धुणं भांडी कर, एक शिकलेली नोकरानी म्हणून राहा. अगं कष्ट कर ना, आणि धुणं भांडी करणं, घरची कामं करणं एवढं अवघड नसतं. मी 4 घरची कामं करत होते. मी भांडी धुवायचे तर तुझा बाप मला भांडी घासून द्यायचा, कारण मी त्यांना तिथे उभं करायचे. संसार दोघांचा असतो ना. मग तू पण तुझ्या नवऱ्याला सांग, जर मी भाजी बनवतेय तर तुम्ही भांडी घासा, दोघांनी मिळून करा संसार. आणि तूही कमव. इतक्या डिग्र्या घेतल्यास ना, त्याचा काहीतरी उपयोग कर, नाहीतर जाळून टाकीन सगळ्या. तुमचं शिक्षण व्हावं म्हणून आम्ही आमची स्वप्न मारत राहिलो की नाही, ही गोष्ट करायची नाही, आपल्या मुलांना खर्चाला पैसे लागतात. अगं तुझीही स्वप्न आहेत. तुझा जन्म फक्त घरात राहण्यासाठी नाही झालाय. ज्या बायका घरात राहतात ना, त्या मुळात घरात नाही राहत, त्या पिंजऱ्यात राहतात. स्वतःला अडकून घेतलेलं असतं त्यांनी त्या पिंजऱ्यात. आणि तू का अडकवून घेतेस? तुझ्या आई बापाने नाही अडवलं कधी तुला? मला जर परत कळालं ना की तू घरचीच कामं करतेस, बाहेर जातच नाही, तर मी तिथे येऊन कान सडकेन तुझं. तुझी ही स्वप्न जगण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे, आणि तो अधिकार तुला जन्मापासून आम्ही दिलाय. मग तुझ्या सासरकडचे कोण आहेत जे तुला ते करू देत नाहीत? आम्ही येतो तिथे, आणि काही झालं नाही म्हणाले तर सरळ बॅग भर आणि घरात निघून ये. तुलाही कमवता आलं पाहिजे, स्वतःसाठी स्टँड घेता आलं पाहिजे. उद्या तुझ्या नवऱ्याने म्हणलं नाही पाहिजे की फक्त घरात राहते, घरची कामं करते. आमच्या मुलीला आम्ही याच्यासाठी शिकवलंय की ती स्वावलंबी झाली पाहिजे. तुलाही स्वावलंबीच व्हावं लागेल. यासाठी तुला लहानाचं मोठं केलं आम्ही. तू नवऱ्याच्या